नवीन वर्षाची सुरुवात अशी सुंदर आणि उत्साहानं झालेली आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख समृद्धी, धनधान्य आणि तुम्ही नेहमी आनंदात राहावं हीच देवाचरणी प्रार्थना करते। सकाळ सकाळी इथं पटकन आवरून घेतलं होतं, सडा रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं पटकन पहिल्या रांगोळी काढून घेऊया, कारण मुली झोपल्या होत्या आणि मी लवकर उठलेले आणि म्हणलं त्या उठायच्या आधी पहिला रांगोळी काढून घेऊया, नाहीतर मग त्यांच्या कलाकारी चालू झाल्या की मग माझी रांगोळी काही होणार नाही। जशी मला व्हिडिओमध्ये दाखवत होते तशी मी रांगोळी काढत होते। आय थिंक मला थोडीफार तरी जमली असेल असं वाटतंय। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की रांगोळी छान आली आहे का नाही। आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली। देवपूजा आणि सडा रांगोळी झाली की निम्मं काम आवरल्यासारखं होतं। त्याच्यानंतर मग गुढीची तयारी चालू होती। काय काय गुढीचं साहित्य घेतलंय ते जरा बघा। आज मनूच्या बाबांनी कुर्ता घातलेला आणि ते पण छान दिसत होते। मी पण साडी पटकन चेंज करून घेतली। मुलींचं अजून आवरत होत्या, कारण त्यांना काहीतरी कार्यक्रम असेल किंवा बाहेर जायचं असेल तर मेकअप हा खूप महत्त्वाचा आहे। एवढ्याशा आहेत पण त्यांना मेकअप करायला खूप आवडतो आणि आम्ही गुढी बांधत होतो, तर त्यांना म्हटलं तुम्ही मेकअप करा, आम्ही तोपर्यंत गुढी बांधतो। आणि मनूचे बाबा बांधत होते, पण मला मध्ये मध्ये करायची सवय असते आणि मी त्यांना सांगत होते की असं करा तसं करा, पण ते त्यांच्या मनानेच करत होते। त्याच्यानंतर गुढी बांधून झाली आणि छान अशी मी पूजा वगैरे केली आणि मुलींचंही आवरलं होतं। त्यांना पण म्हणलं नमस्कार करून घ्या। आपण आपल्या परंपरा, आपल्या ज्या रीती आहेत त्या जर का आपण आपल्या मुलांना शिकवल्या तर भविष्यामध्ये त्याही आपल्यासारखं वागतील आणि आपण ज्या परंपरा त्यांना शिकवल्यात त्या करतील। आणि त्याच्यानंतर आवरून आम्ही दुकानमध्ये गेलो होतो, कारण दुकानामध्ये पण पूजा करायची होती। काल सुट्टी होती त्याच्यामुळं कोणच नव्हतं दुकानमध्ये, तर सगळं पहिला झाडून पुसून वगैरे घेतलं। माझ्या मिस्टरांना साफसफाई करायला खूप आवडते। गेल्या पहिला त्यांनी सांगितलं की मी झाडून पुसून घेतो। सगळे तोरण वगैरे त्यांनी धुवून घेतले आणि मग मी पटकन पुसून घेतलं आणि मग देवपूजा तिथं केली आणि शटर वगैरे होते ते सगळं पुसून घेऊन आम्ही मग शटरची वगैरे पूजा केली। दुकानातून घरी आलो तोपर्यंत पाडव्याच्या मुहूर्तावर आमचा फिल्टर पण आला होता। खूप दिवस झाला फिल्टर घ्यायचा होता, तर हा अल्कलाईन वॉटरचा फिल्टर घेतलेला आहे। तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर देते, तुम्ही नक्की घ्या। मार्केटपेक्षा रेट खूप कमी आहेत। आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी स्वतःसाठी काहीतरी नियम किंवा एक संकल्प करते आहे, तर मी रोज साधारण 2 पानं श्री स्वामी समर्थ असं लिहून काढणार आहे। माझा संकल्प कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।